ते शरीरानं चालायले, पाप त्यांना सुटत नाही, नशा त्यांना सुटत नाही, मृत्यूकडे घेऊन चालले पाप. म्हणून इथं आता या शरीराला तर मारू शकत नाही, पण या शरीराला बदलू शकतो येशूच्या सामर्थ्याने. या शरीराला आता पापाचे कामं केलेत, आता या शरीरानं धार्मिकतेचे आणि पवित्र काम जर केलो तर आपण मग देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. किती जणांना सांगताय हे शरीराला मारायचं नाही. काही लोकांना वाटतं की माझा आजार, आता कित्येक लोक बघतो डिप्रेशन, टेन्शन, त्रास, मला हे सहन होणार, मग मी काय करतो, मी उठतो आणि फाशी घेऊन सुटका प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. की एवढं टेन्शन आहे कर्जाचं, तिकडचं टॉर्चर आहे, इकडचं टॉर्चर आहे, शरीर मला साथ देना, आजार मला आता याच्यातून बरं करत नाही, आता मी काय करू, पटकन मी फाशी घेतो म्हणजे सगळा खेळच थांबवलं, असे लोक विचार करतात. पण प्रभू म्हणतो मी तुला बदलन. जर तुमच्याकडे शरीर तुझं साथ देना, तू माझ्याकडे ये, मी तुला माझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुला भरून मी तुला एक नवीन व्यक्ती बनवणार. मला हालेलुया. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, पाण्याने आणि आत्म्याने जन्म घ्यायचा आहे. मला हालेलुया. शरीर साथ देणं